निमित्त अधिक मासाचे कथा भाग 2. इतिहासातील घटना घडामोडी लक्षात घेऊन पुढे वाटचाल केली तर अनेक खाचखळगे टाळून मार्ग सुकर होतो, म्हणून इतिहासाच्या कथा सांगतात. ही पद्धत पूर्व काळापासूनची आहे. पुराणातही विविध कथा ऐकून मानवाला सत्कर्म प्रवृत्ती करण्याची पद्धती आहे. वेदोपनिषद काळाच्या नंतर सर्वसामान्य माणसांना त्यातील रहस्य कळावे या हेतूने पुराणांची रचना आहे. आपण नेहमीच सत्यनारायण, सत्यविनायक, सत्यांबा वगैरे करीत असतो. त्यातील कथा या अशाच पुराणातून आलेल्या आहेत. उदाहरण सत्यनारायण कथा स्कंद पुराणातील, सत्यांबा, सत्यविनायक भविष्योत्तर पुराणातील कथा आहेत. अशाच पद्म पुराण व नारद पुराणात अधिक मास महात्म्य आले आहे. नारद ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. ब्रह्मदेव सृष्टीनिर्माते तर नारद हे सृष्टीतील सर्व जीवमात्रांची काळजी घेणारे होते. त्यामुळे ते त्रैलोक्यात अखंड संचार करीत सर्वांची वास्तुपुस्त करीत असत. एकदा पृथ्वीलोकात हिंडताना त्यांना अनेक दुःखी कष्टी जीव भेटले. ते पाहून नारद कळवळले. दुसऱ्याचे दुःख पाहून जो कळवळतो तोच खरा चिदविलासी असतो. श्री ज्ञानेश्वर माऊलीही ज्ञानीजनांचे अज्ञान पाहून कळवळले आणि त्यांनी आपल्या सर्जनशीलतेने जगतकार्य केले. पीडितांचे दुःख केवळ जाणून घेतलं तरी त्यांचं दुःख हलकं होतं आणि मानवतेचा आविष्कार होतो. आणि परोपकारासारखं तर दुसरं पुण्यच नाही, परपीडनासारखं दुसरं पाप नाही. आता आपण एका पुराणातील अधिक मास महात्म्य वाचून एकूण पुण्यार्जन करणार आहोत. तथापि व्यास महर्षींनी एका ठिकाणी पुण्यपापाचं क्षालन अर्जन सांगताना म्हटले आहे. 18 पुराणाचे सार सांगतो. अष्टादश पुराणानां सारो व्यासेन कीर्तितः परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. पुण्यार्जनासाठी परोपकार करणं सोपं नक्कीच नाही. सध्याच्या मी आणि माझेच्या युगात तर नक्कीच कठीण. पण परपीडन, दुसऱ्याला जाणीवपूर्वक शारीरिक, मानसिक, आर्थिक पीडा न देणं हे सुद्धा पुण्यार्जना इतकंच महत्त्वाचं आहे. म्हणून या पुरुषोत्तम मासात ज्यांना पुण्यकर्म करणं शक्य नाही, इच्छा नाही, माहिती नाही, त्यांनी किमान इतरांना त्रास न देऊन पापाचरणापासून दूर राहावे. हेही नसे थोडके.